स्ट्राइकला दिलदार, तर कमळपाडा संघाकडून गोलंदाजीचं पहिलं षटक घेऊन येईल तो सिद्धांत। पहिला चेंडू राईट राऊंडने मारा करतोय, सहज खेळून काढला, ज्याने विराजने सहज अडवला, त्यामुळे पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात म्हणावी लागेल श्रीराम कमळपाडा संघाकडून। दरम्यान पुढील चेंडू सिद्धांत यांचा हितेशसाठी। आखूट टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, हितेशला काय कळला नाही, हितेश बाद, सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल। बिनबाद 1, ये धाव संख्या आहे पीरबाबांचं गाव मेडेखार। पहिला हादरा बसतोय, पहिला धक्का बसतोय तो पीरबाबांचं गाव मेडेखार या संघाला हितेशच्या स्वरूपात। दरम्यान मंडळाचे हितचिंतक धनंजय जुईकर इथे उपस्थित होत आहेत, मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे। धनंजय जुईकर, आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी। सुंदर असा फटका मारला लॉंग ऑफच्या दिशेने आणि चौकार। फायदा मिळतोय तो पीर बाबांचा गाव मेडेखार या संघाला, त्यांचं खातं उघडताय चौक्यानं, कारण सुंदर असा फटका मारला जो काहीसा अंदाज चुकला चेंडूच्या उसळीचा आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला, सीमे पार खणखणीत असा चौकार। सिद्धांत यांच्या पुढील चेंडूचा सामना करत येतो करण। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षक हाताने तिथून बाद। धाव संख्येत अर्धा डझनने वाढ होते आणि धाव संख्या होते ती 10। पहिलं षटक सुरू, षटकातील शेवटचा चेंडू सिद्धांत यांच्या एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने धाव संख्या झाली आहे 10, पण महत्वाचे 2 गडी त्याने बाद केलेले आहेत हितेश आणि दिलदारच्या स्वरूपात। दरम्यान पुढील चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू या षटकातील सामना करतोय तो, आणि हा मात्र बाद, तिसरा गडी बाद होतोय, तिसरा हादरा बसतोय तो पीर बाबांचा गाव मेडेखार या संघाला। डीजे पहिल्या षटका अखेर पीर बाबांचा गाव मेडेखार संघाची धाव संख्या होते 3 बाद 10 धावा। सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सिद्धांत यांची, आधी त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली होती त्याच पद्धतीने आताही तो तशीच गोलंदाजी टाकतोय आणि फक्त 10 धावात त्यांनी 3 महत्वाचे गडी बाद केलेले ते पीर बाबांचा गाव मेडेखार या संघाचे।
आणि बहुतेक पुढचं षटक घेऊन येतोय तो ओमकार। याआधी जो सामना झाला होता त्यामध्ये ओमकार याने खरंच अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली होती। आताही तशीच गोलंदाजी करेल अशी अपेक्षा असेल त्याच्या सहकाऱ्यांची आणि त्याच्यावर तो पुरेपूर खरा ठरतोय का हे आपल्याला पाहायचंय, कारण हा बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अभियश। ओमकार राऊंडने मारा करतोय, फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही। चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात आणि तिथून पुन्हा गोलंदाजाकडे। पहिलाच निर्धाव चेंडू, सुंदर सुरुवात म्हणावी लागेल। सिद्धांतने सुद्धा तशी सुरुवात केलेली होती, त्याच प्रकारे ओमकार पहिला चेंडू निर्धाव। बघा पुढील चेंडू कसा पद्धतीने टाकतोय तो ओमकार। सुंदर असा फटका तर मारण्याचा प्रयत्न आहे पण बहुतेक बाद, दुर्दैवीरित्या बाद होते फलंदाज आणि अजून एक गडी गमावतोय तो पीर बाबांचा गाव मेडेखार हा संघ। मिनिशची जागा घेण्यासाठी येतो तो सौरभ। सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल श्रीराम कमळ पडा या संघाची। स्लोअर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा सौरभला काही कळलाच नाही। अजून एक निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, फलंदाजाला काही कळतच नाहीत। बॅक टू बॅक फलंदाज बीट होतोय तो चेंडू आणि धाव संख्या त्यामुळे मात्र तिथेच स्थिरावली आहे, ती म्हणजे 10 वर, कोणतीही वाढ नाही। दरम्यान ओमकार यांचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, यावेळी फलंदाज कम्प्लिटली बीट होतोय। सुंदर अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल। सलग 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये दुसऱ्या चेंडू एक गडी बाद केलेला आहे तो मिनेशच्या स्वरूपात। सुंदर गोलंदाजी ओमकार यांची। बघूयात पुढील 2 चेंडू कशा पद्धतीने टाकतात ते। जे षटक असतात, ओव्हर्स असतात, त्याच्यामध्ये ही अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल। हाही स्लोअर पद्धतीचा चेंडू तशाच पद्धतीने, पण यावेळेला मात्र यष्टिरक्षकाकडून काही चूक होते आहे आणि घोषित स्वरूपात क्षेत्रात चेंडू जातोय, ज्यामुळे धाव संख्या 1 ने मात्र आता वाढते आहे आणि धाव संख्या होते ती 11। अप्रतिम गोलंदाजी, हा सुद्धा निर्धाव झाला असता जर जो यष्टिरक्षकाच्या हातात सापडला असता तर। संदेश बैकर यांना काही चेंडू सापडला नाही आणि तो मागे गेला त्यांच्या, ज्यामुळे 1 धाव मिळालेली आहे। धाव संख्या 11। पुढील चेंडू ओमकार यांचा, हाही स्लोअर पद्धतीचा चेंडू, हाही काही फलंदाजाला कळला नाही आणि निर्धाव चेंडू। अशा प्रकारे षटक पूर्ण झालेले आहे। सुंदर गोलंदाजी केली आहे ओमकार यांनी। एक फक्त धाव देऊन एक महत्वाचा गडी त्यांनी बाद केलाय मिनेशच्या स्वरूपात। अप्रतिम गोलंदाजी, खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे ओमकार याचं आणि तो आहेच तेवढा गोलंदाज ताकदीचा, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। बहुतेक आता अंतिम आणि शेवटचा षटक घेऊन येतोय तो तेवढाच महत्वाचा अनुभवी गोलंदाज योगेश। शेवटचं आणि अंतिम षटक टाकायची जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली आहे आणि त्याने आतापर्यंत ती सार्थ पेललेली आहे, आपण पाहिलेलं पण आहे आधीच्या सामन्यांमध्ये। त्यामुळे त्याच्यावरच कर्णधाराने जबाबदारी टाकली आहे शेवटचं षटक टाकण्याची। धाव संख्या फक्त 11, 2 षटकांअखेर धाव संख्या झाली फक्त 11 धावा आणि महत्वाचे 4 गडी बाद झालेले आहेत ते मेडेखार या संघाचे। योगेश राईट आर्म ओव्हरने मारा करतात, पुढे सरसावलेले आहेत आणि सरळ गोलंदाजाच्या हातात एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, बहुतेक यशस्वी। चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाले आहेत। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल। धाव संख्येत 1 ने वाढ होऊन धाव संख्या होते 1 डझन म्हणजेच 12। काहीसा संथ गेम चाललाय असं दिसतंय, कारण हे 3 षटकांचे सामने म्हणजे हाणामारीचे असतात, पण त्यात गोलंदाजी एवढी अप्रतिम आहे, कंजूस गोलंदाजी म्हणावी लागेल, मारून देतच नाहीये। दरम्यान योगेशांचा पुढील चेंडू, यावेळेलाही तो काही सापडला नाहीये संदेश बैकर यांना आणि त्यावरही एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज। धाव संख्येत पुन्हा एकदा 1 ने वाढ होते आणि धाव संख्या होते 13। काहीसं यष्टिरक्षण व्यवस्थित नाहीये संदेश बैकर यांचा, ज्याचा फायदा मेडेखार संघाला मिळतोय।
एक एकने धावसंख्या वाढते, झाली आहे 13. पुढील चेंडू योगेश यांचा. फटका तर मारण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजी एवढी मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे की फलंदाजाला काय हात मोकळे करायची संधी मिळत नाहीये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कंजूस गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या पद्धतीची गोलंदाजी चालू आहे श्रीराम कमळपाडा या संघाची. दरम्यान पुढील चेंडू योगेश यांचा. बघूया फलंदाज कशा प्रकारे त्याचा सामना करतायत ते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण या वेळेला मात्र तो डाव्या यष्टांच्या बराच बाहेर आमचे पंच स्वैर म्हणून घोषित करतायत. अवांतर स्वरूपाची 1 धावेने धावसंख्येत वाढ झाली आहे आणि धावसंख्या झाली आहे 14. होय, 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे 14. योगेश यांचा पुढील चेंडू. सुंदर गोलंदाजी. चेंडू हवेत गेलाय, पण बहुतेक नो मॅन लँड्स मध्ये पडतोय असं वाटतं. रणजित तिथे आलेले आहे, टप्पा पडू दिलाय आणि एका टप्प्यावर अडवण्याचा प्रयत्न, पण दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. धावसंख्येत 2 ने वाढ होते आहे आणि धावसंख्या होते ती 16. 1-2 ने काही होणार नाही. मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. शेवटच्या आता 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणार, यात शंकाच नाही, कारण खूपच कमी धावसंख्या वाटते ती. मारण्याचा तर प्रयत्न केलेला आहे. बघूया लॉंगॉनच्या दिशेने येतोय, काय होतंय ते. रणजित त्यांच्या हातात विसावतोय चेंडू. तो परत क्षेत्ररक्षकाकडे आणि बहुतेक आता फलंदाज धावचीत होतोय. 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे आणि अजून एक हादरा बसतोय, तो पीरबाबांचा गाव मेडेखार या संघाला. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 17. आता मात्र शेवटचा चेंडू आहे डावातील. बघूया किती धाव वसूल करतायत ते योगेश. शेवटचा चेंडू. फटका मारण्याचा प्रयत्न, पण तो काही बसत नाही आणि अशा प्रकारे हाही निर्धाव चेंडू. खरोखरच अप्रतिम अशी गोलंदाजी केली श्रीराम कमळपाडा या संघाच्या गोलंदाजांनी. फक्त 17 धावाच करता आल्या 3 षटकां अखेर मेडेखार या संघाला. म्हणजे जिंकण्यासाठी आता 18 धावांचं आव्हान. मेडेकर संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्रीराम कमळपाडा संघाची सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. विराज आणि संदेश यांच्या स्वरूपात. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. राईट ओव्हरने मारा करतोय तो हितेश आणि विराजचा सामना करतोय. बघूया काय होते. आणि हा झेल सुटलाय. गचाळ यष्टीरक्षण म्हणावं लागेल. विराज सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं किती महागात पडू शकेल हे आपल्याला लवकरच येणारी वेळ सांगणार आहे.
सुंदर असा झेल घेता आला असता, सहज झेल घेता आला असता, पण यष्टीरक्षकाच्या हातातून तो सुटला आणि विराज सारख्या स्फोटक फलंदाजाला जीवनदान मिळते. धाव संख्येला सुरुवात झाली आहे ती 1 ने. बघूया पुढील चेंडू हितेश यांचा, सामना करतील तो संदेश. फटका तर जोरदार मारण्याचा प्रयत्न आमच्या दिशेनेच येतोय, समालोचक कक्षाच्या दिशेने झेल होतोय का पाहायचं आपल्याला, आणि झेल बाद. सुंदर असा कॅच घेतलेला आहे डीजे. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय, पहिला झटका बसतोय तो श्रीराम कमळपाडा या संघाला संदेश बैकरच्या स्वरूपात. फक्त 18 धावांचं माफक आव्हान घेऊन उतरलेला श्रीराम कमळपाडा संघ पहिला गडी गमावतोय तो संदेश बैकरच्या स्वरूपात, आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रणय. मगाशी ज्याने आपल्या ताकदीवर सामना आपल्या संघासाठी जिंकवलेला होता असा प्रणय आता स्ट्राइकवर आहे. सामना करतोय हितेश याचा. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि हा खणखणीत असा षटकार. उत्तुंग असा षटकार मारला ज्यावर धावसंख्या 6 ने वाढ होऊन धावसंख्या होते 7. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रणय तुफानी फॉर्म मध्ये आहे. मगाशी एक हाती त्यांनी सामना जिंकवलेला आपल्या संघासाठी, तोच प्रणय सामना करतो हितेश याचा. पुढील चेंडू, आणि यावेळेला मात्र प्रणयला तो काही कळला नाही. त्याच प्रकारे यष्टीरक्षकाला देखील, आणि चोरटी 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाहीत. धावसंख्येत 1 ने वाढ होऊन धावसंख्या होते 8. हितेश काहीशी आखूड टप्प्याचे चेंडू टाकतायत, ज्याचा फायदा प्रणयला मिळाला आणि त्यांनी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तो भिरकावून दिला. मोठा फटका, त्यामुळे धावसंख्या आता झाली आहे ती 8 धावा. दरम्यान पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी आहे विराज. हा मात्र बहुतेक डाव्या स्टंपच्या बराच बाहेर सुवैर चेंडू म्हणून घोषित करतात आमचे पंच. प्लस 1 धाव घोषित स्वरूपातील क्षेत्रात गेल्यामुळे तिथे 1 धाव 1+1 धावसंख्या 2 ने वाढली आहे, आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 2 अंकी संख्येत 10. डबल डिजिट मध्ये पोहोचलेली आहे. धावसंख्या होते 10. बहुतेक फक्त 8 धावांचीच गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हितेशांचा पुढील चेंडू, फटका तर जोरदार मारलाय विराज यांनी. बघूया लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय, काय होते बघूया, आणि ह्याची मी पार षटकार. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 2 धावा. बघूया याच षटकात होतात का, आणि हा ही खणखणीत असा षटकार. अशा प्रकारे सामना 1 हाती जिंकलेला तो विराज यांनी. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल.